श्रीराम. आता प्रश्न असा आहे की जर आपल्याला आत्मज्ञानाने सगळं साध्य होतं तर मग भजन का करायचं. या ठिकाणी परमपूज्य रामदास स्वामींना प्रश्न विचारले की ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले, तेने काय प्राप्त झाले ते मज निरोपावे. जर ज्ञानाने सगळं काही प्राप्त होतं तर मग भजन कशा करता करायचं. ज्ञानाहून श्रेष्ठ असेना तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. ज्ञानाहून श्रेष्ठ दुसरं जर काहीच नाही तर मग उपासना कशाला करायची आणि त्या माध्यमातून आपण पुन्हा कशाला पुढे त्याच गोष्टींमध्ये गुरफटत जायचं. असा प्रश्न श्रोते त्या ठिकाणी शिष्यमंडळ त्यांना विचारू लागलं. मुख्य सार ते निर्गुण तेथे दिसेची ना सगुण, भजन केली या गुण मज निरोपावे. मुख्य सार काय आहे, मग भजन केल्याने काय प्राप्त होतं, असे अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ लागले. सगुण नाशिवंत ऐसे सांगता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कशासाठी आता भजन करू. आपण सगुण हे नाशवंत आहे, मग भजन कशा करता करायचं ते सगळं मला सांगा. काय मानिल्या उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देव. भजन केल्याने काय होतं, काय प्रकार आहे, किंवा कशामुळे साक्षात्कार होतो, प्रारब्धामध्ये बदल होतो का, माझ्या भाळी लिहिलेले काही अक्षर बदलले जातात का, असे प्रश्न वक्ते त्या ठिकाणी विचारायला लागले. स्वामींची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरोपावा. वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानाची लक्षणे, तुझ काही लागे करणे किंवा नाही. यावर वक्ता म्हणतो की ज्ञानाची काय लक्षण आहे ते मला सांगा. ज्ञान झाल्यावर देहाचं काय करायचं. ज्ञान तर झालेलं आहे, पण मग आपला देह आहे, या देहासाठी तर आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल ना. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटे ना. ज्ञान जरी प्राप्त झालं तुम्हाला तरी नित्य तुमचं दिनचर्या आहे, ती नित्य दिनचर्या तुम्हाला तर करावंच लागणार आहे. पाणी प्यावं लागणार आहे, मळमूत्र त्यागावं लागणार आहे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी त्या तर तुम्हाला कराव्याच लागणार आहे. त्या केल्याशिवाय काय खरे. ज्ञाने विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकले, तरी मज भजने काय केले सांग बापा. ज्ञानाविना विवेकामुळे सर्व दृश्य सृष्टी मिथ्या हे तुम्ही सगळं जाणलेलं आहे. पण तुमचं जीवन चालण्यासाठी, तुमचं जोपर्यंत तुमच्यामध्ये जीव आहे तो जीवन चालण्यासाठी, तुमचं जीवनाचं चरितार्थ चालण्यासाठी तुम्हाला भजन हे करावे. म्हणजे तुम्ही सगळ्या पापातून तुमची मुक्ती होते. साहेबासी लोटांगणे जावे, निच्यासारखे व्हावे, आणि देवासन मानावे हे कोण ज्ञान. तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांना तुम्ही लोटांगण घालतात, त्यांच्या पाया पडतात. मग भगवंतानीच काय केलं, भगवंताला तुम्ही लोटांगण घालण्यासाठी का तयार नाही, आणि तोच करता करवित आहे. आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथाचे आमुचा परमार्थ, जो सामर्थाचाही समर्थ देवा सोडविला. प्रभू रामचंद्रच हे आमचे सर्व समर्थ आहेत आणि त्याच्याशिवाय दुसरा समर्थ असा कोणीच नाही. समर्थाचे मणी तुटले त्याची जाणावे अदृष्ट खोटे, राजपदापासून करंटे चेवले जैसे. सारासार विचार केला की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. सगुण भक्ती कशा करता करायची, भजन भक्ती कशा करता करायची, की ह्या सारासार विचारातून आपल्या मनामध्ये अनेक विकार कल्प त्या ठिकाणी निर्माण होतात. त्याच्यातून आपल्याला निघण्यासाठी हे सारासार विचार आपल्याला करून भजनाचा आपल्याला आधार ह्या ठिकाणी घ्यायचा. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, तेनेचे ज्ञान बोलावे चळे ना ऐसे. मग आता तुम्ही भगवंताचे, रघुनाथाचे भजन करण्यास आरंभ करा. त्याच्यातून अधिक उणे काहीच होत नाही. कारण कोणचंही कर्म करताना, काही करताना त्याच्यातून तुम्हाला काही ना काहीतरी कमी जास्तपणा त्या ठिकाणी दिसायला लागतो.
मणी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासोनी जाते. कृपा केली रघुनाथे, प्रचित येते. भगवंताचे नामस्मरण भजन केल्याने भगवंताची कृपा तुमच्यावर होते आणि विघ्न आपोआपच दूर व्हायला लागते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले. म्हणून या तुम्हा केले पाहिजे. रघुनाथ स्मरुणे कार्य करावे, ते तात्काळ सिद्धीशी पावे. करता राम हे असावे अभ्यंतरी, करता रामची नव्हे आपण. ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य, निर्गुणाची होईल. करता हा जो आहे हा राम आहे, मी काहीच नाही असं ज्यावेळेला तुमच्या मनात येईल त्यावेळेला तुमचं कार्य सिद्धीच जाईल. सकळ मिथ्या होऊन जाते, ते राम भजने कळो येते. दृश्य ज्ञाने याचेने, मते स्वप्न जैसे. राम भजनाने तुम्हाला सगळं प्राप्त व्हायला लागतं. सृष्टी मिथ्या आहे हे तुम्हाला कळायला लागतं. ज्ञानी पुरुषांचे मत तुम्ही जाणून घ्यायला लागतात आणि हे सगळं काही स्वप्नवतच आहे असं तुम्हाला हळूहळू जाणवायला लागतं. आणि रोजच्या भजनाने तुमच्या रोजच्या केलेल्या चुका पापांचं निरसन त्या ठिकाणी हळूहळू व्हायला सुरुवात होतं. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, सगुण भजन नाम समास 7वा समाप्त. या ठिकाणी 7वा समास आपला पूर्ण झालेला आहे. एक कथा अशी आलेली आहे की जिद्द तुम्ही सोडायला नाही पाहिजे. एका ठिकाणची कथा आहे, जपान देशातली अशी त्यांनी नाव दिले. मासे पकडण्यासाठी त्यावेळेला नदीपासून काही खूप मासे मिळत नव्हते म्हणून समुद्रात जावं लागायचं. काही लोकांची अपेक्षा असायची की ताजे मासे असावे. असं करता करता त्या लोकांनी त्या समुद्रातून पकडलेल्या माशांचीच व्यवस्था केली आणि हळूहळू पण लोकांना ताजे मासे असावे असे वाटायला लागले. म्हणून त्यांनी काय केले की त्या जहाजीत तशी व्यवस्था केली. अजून कोणीतरी काहीतरी मागणी केली, मग तशी व्यवस्था केली. तात्पर्य हेच की जे तुमच्याकडं आहे ते तर आहेच आहे, पण त्याच्यातून तुम्ही काही ना काहीतरी बदल करण्याचं, जी मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या प्रयत्नासाठी तुम्ही पुढे झगडले पाहिजे, पुढे गेले पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला जे सांगितलेलं आहे किंवा जे आपलं पूर्वापार चालत आलेलं आहे आपण त्याच्यावरच अवलंबून राहतो. नवीन शिकण्याचं किंवा नवीन काही करण्याचा आपण कधीच विचार त्या ठिकाणी करत नाही. म्हणून नवीन नवीन शिकण्याचा किंवा ज्या अडचणी तुमच्या समोर येतात त्या अडचणी तुम्हाला कशा पद्धतीने सोडवता येतील आणि कसं पुढे जाता येईल याचा सातत्याने विचार करा आणि नवीन याचा शोध घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एक सुभाषित घेऊ. यत्र विद्वज्जनो नास्ति, श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि. निरस्तल्पादपे ऐशे, एरंडोपि द्रुमायते. ज्या ठिकाणी विद्वान लोकांची, माहितगार लोकांची कमी आहे त्या ठिकाणी अल्पबुद्धीचा मनुष्यसुद्धा विद्वान ठरतो. ज्या ठिकाणी मोठे मोठे वृक्ष नाही त्या ठिकाणी एरंड वृक्षसुद्धा श्रेष्ठ ठरले जातं. एक म्हण आहे पहा, जसं वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून. श्रीराम.